माईक माझ्याकडे आलंय, मी सगळ्याला जे काही खाली जाऊन बोलत होतो ते बोलणार आहे मी आता. कारण काय की मला थोडीशी गुरुजीचं कर्तव्य करावं लागलं. तसं माझे गुरुजी इकडे आहेत, पण मी तुमचा सिनियर असल्यामुळं थोडंसं गुरुजीचं मी तुमच्याकडे हे केलं. आणि आपसात बोलू नका. वर्गामध्ये कसं विद्यार्थी एकमेकांमध्ये बोलत राहतात, शिक्षक नसला की थोडंसं डिस्टर्ब झालं की, तसं आपलं झालेलं होतं. आता तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला मुलांना, पण ते अजून लेडीजमध्ये तसंच आहे वातावरण, तिकडं काही जाता आलं नाही मला. तर थोडंसं महिलांना माझी विनंती आहे, महिलांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, महिलांना मला पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया माझ्याकडे फक्त 5 मिनिटं लक्ष द्या. 5 मिनिटं घेतो तुमचे, फार वेळ घेत नाही. कारण मला इथून पुन्हा लोह्याला जायचंय. मी खूप वेळ झाला इथं ताटकळत बसलोय. कारण याचा सहभाग आपला या कार्यक्रमामध्ये आमचे विश्वनाथ बंडे आणि मी दोघंही कृषी विभागातले आहोत, दोघंही सेवानिवृत्त आहेत. कृषी विभागातील आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा असाच एक स्नेहमिलन मेळावा तिथं आहे. बरं काय उल्हास की स्नेहमिलन मेळावा असल्यामुळे मी घाई करत होतो आणि पुंडे साहेबांचं तळमळ चालू होती की माझे पेशंट आलेत. मी म्हणलं तुमच्यापेक्षा माझेही तिकडे आलेले आहेत, म्हणलं आपण दोघं काहीतरी मार्ग काढूया म्हणलं. आणि म्हणून आम्ही दोघांनी ही शक्कल लढवली. अध्यक्षांनी त्यांनी त्यांचा अध्यक्षी समारोप केला. आणि आता मला पण असंच काहीतरी तुम्हाला सांगून जायचं, तुमचा दिवस आहे हा, नक्की तुम्ही दिवस हा एन्जॉय करा, त्याच्याबद्दल कुठलीच शंका नाही. खूप दिवसानंतर आपण भेटलो तिथं. तर या ठिकाणी आपण सर्व उपस्थित असलेले मंचावरील सर्व आदरणीय गुरुजन, आमचे उल्हासजी देबडवार, त्यांच्या मिसेस आणि उर्वरित सर्व आपण आमचे सर्व स्नेही आणि आमच्या सर्व बहिणी आणि वहिनी, आपण इथं गेट टुगेदरला आलो. तर गेट टुगेदरचा सुद्धा एक संकेत असायला पाहिजे. तुम्ही आमचा आदर्श घेऊन तुम्ही हा कार्यक्रम केलात, याच्याबद्दल मला पहिल्यांदा तुमचं मला अभिनंदन करायचं आणि आभार पण मानायचं. कारण हे काय आहे माहिती आहे का, जीवनामध्ये, माणसांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या तर कुठेतरी स्नेह असला पाहिजे, मैत्री असली पाहिजे, एक विरंगुळ असला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, विरंगुळ असला पाहिजे. आणि विरंगुळ करण्यासाठी आज जे काही मीडियामध्ये साधनं आहेत ते सगळे कृत्रिम आहेत, नैसर्गिक नाहीत. टीव्ही सिरियल असतील, टीव्हीचे शो असतील, टीव्हीचे कुठले पिक्चर असतील, हे सगळे कृत्रिम स्नेहाचे माध्यम आहेत. नॅचरल आणि नैसर्गिक कर्मणूक आणि मन मिलनाचे साधनं हे फक्त माणसाला माणूस आणि बालपणाचा मित्र मिळणं. आपल्याला म्हटलं जाते की सब कुछ मिलना लेकिन लंगोटी यार नहीं मिलना. लंगोटी यार मिलने के बाद क्या है, सब कुछ खत्म, असा आज झालेला आहे. त्यामुळे तुमचा एवढा स्नेह वाढला की कार्यक्रमावर दुर्लक्ष व्हायला लागलं होतं, म्हणून मी थोडंसं मध्ये डिस्टर्ब केला. आता आपल्याला सर्वांना ह्या स्नेहमिलन मेळाव्याचा कंटिन्यू पुढच्या याच्यामध्ये करण्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. मी जास्त काही वेळ घेणार नाही, कारण मला पण तिकडे जाण्याची घाई आहे. आता बघा, आपण सगळ्यांनी लहानापासून मोठे झालो, शाळेत आलो. शाळा आपल्या कशा होत्या, तुमच्यात आमच्यामध्ये किती वर्षाचा, मी 74चा मॅट्रिक आहे, तुम्ही 79चे मॅट्रिक आहे. तुमच्यात आमच्यामध्ये 5 वर्षाचा फरक आहे, काही फारसा फरक नाही. तुम्ही आणि आम्ही एकाच जनरेशनचे आहोत, आपल्यामध्ये जनरेशन गॅप नाही. तुमचे आणि आमचे विचारसरणी सारखी आहे. तुम्ही ज्या पद्धतीमध्ये शिक्षण केलात, आम्ही ज्या पद्धतीत शिक्षण केलं, तुम्ही पण त्याच पद्धतीमध्ये, त्याच वातावरणामध्ये, त्याच प्रक्रियेमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहात, आम्ही घेतलेलं आहोत. आपल्याला कल्पना असेल की पूर्वीच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये शाळेच्या मुलामध्ये काय फरक आहे. आता आज शाळेतला मुलगा जातोय पहिलीला, दुसरीला, तिसरीला, त्याला काय काय राहते, त्याला युनिफॉर्म राहतो, त्याला स्कूल बॅग राहते, त्याला वॉटर बॉटल राहते, खाण्याचा डब्बा राहतो की नाही. आपल्या काळात काय होतो,
काय होतं आपल्या काळात? काहीच नव्हतं. काय बोलस? काही नव्हतं. आपल्याकडे शाळेची बॅग म्हणजे काय होती? हायब्रिडच्या ज्वारीची पिशवी रिकामी झालेली, त्याच्यामध्ये दप्तर टाकून न्यायचं आम्ही. किती मजा. कोणाला शाळेला माहिती नाही का आपल्याला क्या कुठं आहे बाबा स्कूल बॅग? वॉटर बॅग. वॉटर बॅगचं नाव प्रकार नाही. शाळेमध्ये जर तहान लागली, शाळेचं जे हौद राहते त्या हौदाच्या नळाला पाणी, तिथं जायचं, त्या हौदात हात सुद्धा लावायचं नाही, त्या तुटीलाच तोंड लावायचं. हात कशाला लावायचं? हात तुटीला तोंड लावून पाणी प्यायचं. असं असं हात पुसायचा आणि पळायचं. इंटरव्हल मध्ये निघून पाणी प्यायचं की पुन्हा क्लासमध्ये जायचं. थोडा जर उशीर झाला की सोनटके सरासारखे उशीर का झाला म्हणून छडी घेऊन हाणायचे. असे बी होते आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही आदरयुक्त भीती होती आम्हाला आमच्या सरांची की वेळेमध्ये जाणे आणि बाहेर आल्यावरही कुठल्या प्रकारच्या खोड्या करायच्या, कुठल्या प्रकारच्या एकमेकाची खोड करायची हे सुद्धा करत होतो आणि केलेलं आहोत. त्याच्यामुळं हे आजचे जे आहेत, या आजची जी प्रथा आहे ती आपल्या काळात नव्हती आणि ती येणार पण नाही, कधी येणार नाही. त्याच्यामुळं हे आपला अतिशय आनंद आपल्या जीवनातलं एक अमूल्य असा आठवणीचा ठेवा आहे आणि ही आठवण सगळ्यांनी जपली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक शाळेमध्ये कधीही आपण खर्चिकपणा केलेला नाही. आपल्या आईवडिलांना कधीही खर्च लावला नाही. आपण काय करत होतो की पुढच्या वर्गामध्ये जे हुशार विद्यार्थी असतील आणि जे पुस्तकं जपून ठेवत असतील त्यांचे पुस्तकं सेकंड हँड अर्ध्या किमतीमध्ये घेण्याची प्रथा होती त्या काळी. बरोबर आहे की नाही? अर्ध्या किमतीमध्ये घ्यायची आणि मग त्या अर्ध्या किमतीमध्ये घेऊन त्याला नवीन कोरे आम्ही कव्हर लावायचं आणि नव्यासारखं त्याला वापरायचं. अर्ध्या किमतीतल्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला नवीन पुस्तक घेतल्याचा आनंद मिळायचा. तो आनंद आज मिळवू शकत नाही, नव्या पुस्तकाने मिळू शकत नाही. हा एक आपला आनंदाचा ठेवा आहे. त्याच्यानंतर आपल्या गेल्या वर्षीच्या वह्या अर्ध्या राहिल्या, थोड्याशा शेवटच्या राहिल्या, त्या सगळ्या फाडायच्या कोरे पानं. त्याची एक वही प्रेसमध्ये जायची, चौधरीची प्रेस होती, आमच्या रबोई करायचो आम्ही त्याचे. म्हणजे आम्ही आमच्या पालकाची किती बचत करायचो हे आपल्याला घेण्यासारखं आहे. हे आपल्या मुलांना, नातवंडांना सांगितलं पाहिजे, आवर्जून सांगितलं पाहिजे. याच्यामध्ये कमीपणा कोणीही दाखवू नका. तुम्ही तुमच्या नातवंडाला, आज कित्येक जणांचे नातवंड इथं आलेत, त्यांना ह्या गोष्टी सांगा, कारण हा सुद्धा एक खूप मोठा अतिशय आनंदाचा ठेवा आहे. याच्यामधला आनंद अमर्याद आहे. याला किती लाखो रुपये किंमत दिली तरी आपल्याला या आनंदाची कोणी बरोबरी करू शकणार नाही. त्याच्याबरोबर आपल्याला युनिफॉर्म वगैरे काय होतं? काहीच नव्हतं. कधी वर्षातून 2 ड्रेस मिळायचे, एक दसऱ्याला किंवा दिवाळीला आणि एखाद्या वेळेस गुढीपाडव्याला. त्याच याच्यावर आपलं वर्ष चालवायचं. मग ते खेळता खेळता घसरगुंडी करता करता पॅन्ट फाटली किंवा चड्डी फाटली तर त्याला ठिगळ लावायचं, पण नवीन मिळायचं नाही. नवीन चड्डी किंवा नवीन आम्हाला कधी मिळायचं नाही. फाटलं तर त्याला ठिगळ लावून तसंच शाळेमध्ये जात होतो आम्ही. ह्या पद्धतीमध्ये तुम्ही आणि आम्ही जगलेलो आहोत. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं हे जरी असलं, पण आपण जेव्हा एखाद्या वेळेस मागणी केली तर आपल्याला पहिल्यांदा कधी आपले आई वडील हो म्हटलेच नाहीत. अजूनही आठवून बघा, कोणाचेही आई वडील आपल्याला हो म्हटलेच नाहीत की बाबा चड्डी फाटली, बाबा शर्ट फाटलंय, आई शर्ट फाटलंय. बाबाला तर बोलायची वेळच म्हणजे हिंमतच व्हायची नाही. सगळं काय रिकमेंडेशन आईकडे असायचं. मग तिनं हळूच सांगायचं, काय नाही गरज म्हणे, आता कारण तो उन्हाळा आहे म्हणे, त्याला काही द्यायचं नाही, दिवाळी शिवाय ड्रेस नाही, पाडव्याशिवाय ड्रेस नाही. असा एकदा आदेश झाला की गपचूप आपलं तेच ठिगळ लावायचं, आई ठिगळ लावून द्यायचं आणि आपलं जायचं शाळेला. अजिबात त्याचा अपमान वाटायचं नाही, दुःख वाटायचं नाही, काही नाही. विसरलं की निघून जायचं. एवढा आनंद होता. त्या आपल्याला तशा पद्धतीमध्ये आपल्याला एक आनंद असा मिळायचा की एवढं आम्ही दुःखामध्ये सुद्धा आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. आणि याच पद्धतीनं आज आपण एकमेकाबद्दलच्या बालपणी ज्या कोणी आपण खोड्या केल्या असाल, काही केल्या असेल, परंतु आज हे जेवढं घट्टपणाने एकत्र आलो या स्नेहमिलन मेळाव्याला, या स्नेहमिलन मेळाव्याची हीच स्नेहता, हीच आपला एकमेकाचा आदर आणि प्रेम हे कंटिन्यू ठेवण्यात आलं पाहिजे. म्हणून ही जी दोस्ती आहे आपली,
आपली जी दोस्ती आहे ही दोस्ती कायमची टिकली पाहिजे. आणि ही दोस्ती टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मी आता तुम्ही जसा आमच्या बॅचचा आदर्श घेऊन तुम्ही केलात तसं आम्ही आता पुढचं पाऊल आम्ही आता सुरू केलंय. गेल्या महिन्याच्या 25 तारखेला आम्ही नांदेडला स्नेहमिलन मेळावा घेतला. त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की बाबा आता आमचे काही कुठले गरजा राहिल्या नाहीत. मगाशी बोलता बोलता डॉक्टर पंडित साहेबांनी एक चांगला विषय सांगून गेले, त्याच विषयाचा धागा धरून मी बोलतो. त्यांनी सामाजिक कार्यावर डोनेशन द्या, कुठेतरी मदत करा ही म्हटलेलं आहे. पण मी त्याला थोडंसं व्यापकता देण्याचा प्रयत्न करतो की आपण काय करावं. ह्या स्नेहमिलन मेळाव्याच्या निमित्ताने ह्या निमित्तानं आपले वेगवेगळे मित्र एकत्र आलो. तुम्ही कुठेही असा, तुम्ही एक 7 लोकांची 11 लोकांची कमिटी करा आणि प्रत्येक महिन्याला यथायोग्य, कंपल्सरी बरं, कोणी सुटका नाही, यथायोग्य किती ठरवा, 1000 रुपये ठरवा, 500 रुपये ठरवा, 2000 रुपये ठरवा, जमा करा पैसे. तुम्ही आज जे इथं काही वाघमारे सरांनी केलंय, त्याच्यानंतर उत्तम चौधरीने केलंय, यावेळेस स्पॉन्सरशिप मिळाली तुम्हाला, पुढच्या वेळेस कुठून मिळणार आहे? दरवर्षी उत्तम वाघमारे सर मिळणार आहेत का आपल्याला? नाही. म्हणून हे आपल्याला स्वबळावर आपल्याला उभं राहायचं आहे. आणि हे स्नेह मिलन मेळावा कोणालाही ओझं होणार नाही अशी आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. म्हणून इथून पुढं आता यावेळेस आपण उत्तमानाचे आणि वाघमारे सरांचे आपण आभार मानूया. अजून कोणी लोकांनी जे काही स्पॉन्सरशिप केली असेल ते त्यांचे आभार यावेळेस. परंतु पुढच्या वेळेस त्यांना हे ओझं त्यांना देऊ नये या मताचा मी आहे. आणि या निमित्तानं तुम्ही जेवल्यानंतर म्हणा केव्हा तरी तुम्ही हा निर्णय घ्या, किंवा जे काही संयोजक आहेत त्यांनी ही विचारात घ्या की आपल्याला जो काही फंड जमा होणार आहे या फंडातून काय करायचंय. सामाजिकच काम करायचंय, कुठलंही असो सामाजिक काम करा. काम कसं करायचंय, आपल्या घरामध्ये कोणी आपल्या मित्रापैकी कोणी आजारी पडलं तर त्यांना मदतीची आपण मदत करायची. किंवा सडनली कोणाला काही झालं आणि काही त्याला मिळालं नाही, मदत मिळाली नाही, तर आपल्या ह्या फंडातून मदत करायची. पुन्हा ते वसूल करायचं बरं का, सोडायचं नाही. कारण फंड हे तसाच राहायला पाहिजे. म्हणजे फंड हे फक्त ते एमर्जन्सी म्हणून तुम्हाला, कारण काय जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये खूप ठिकाणी आता असं झालेलं आहे की कित्येक ठिकाणी आता मगाशी उल्हास देबडवाला बोलता म्हणले की आता आम्ही दोघं आमच्या नातवंडाकडे जाऊन राहिलो. माझी तशीच अवस्था आहे. माझा मुलगा माझ्याकडे जवळ नाही, दोन्ही मुलं माझ्यापासून, मी नाही, माझी बायको दोघंच आहे. आता उद्या जर न जाणो काही कोणाला घडलं तर बायकोला सुधारणं, मला काही घडलं, माझं काही म्हणजे आरोग्याचं किंवा हेल्थचा काही प्रॉब्लेम आला तर मिसेसला काय एवढं लक्षात येणार आहे का? म्हणून ही फंडाची योजना, आमच्या मित्राची एक फंडाची योजना आहे. बाबा काही झालं तरी आम्हाला आपल्यातले 2-3 माणसं जाऊन तिथं आर्थिक मदत करू शकू आपण. आणि ती आर्थिक मदत त्यासाठी खूप अतिशय मोलाची राहणार आहे. आणि म्हणून ह्या मोलाच्या मदतीसाठी म्हणून फंड जमा करा. आणि जर समजा हा खर्च झालाच नाही, वर्षभर कोणाला काही झालं नाही, सगळे तुम्ही तर आता स्लोगनच केलाय की 10 वर्ष कोणाला काही होणार नाही, हे तर आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला जर काही नाही झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा हा गेट टुगेदर आनंद करूच या ना. दरवर्षी ह्या फंडातून आपण आपला आनंद साजरा करूया, किंवा एखादा सामाजिक उपक्रम हाती घेऊया जे की आपली कमिटी ठरवेल. म्हणून या पद्धतीनं आपली मैत्री टिकून राहील, दोस्ती टिकून राहील, आणि एकमेकाला मदत होईल, आणि एक आपुलकी निर्माण होईल, एक जिव्हाळा निर्माण, एक आशेचा किरण निर्माण होईल की आपण सगळे बाबा याच्यामध्ये आपण सुरक्षित आहोत. या पद्धतीनं जर आपण सगळ्यांनी जर प्लॅनिंग केलं तर ही दोस्ती आपली तुटणे की नाही, ये दोस्ती अब नहीं तोडेंगे. तर त्याच्याप्रमाणे मी एक दोस्तीबद्दलचं एक पु ल देशपांडेचं एक वाक्य आहे, वाक्य मी वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपवतो. दोस्तीची अशी एक व्याख्या पु ल देशपांडेने केलेली आहे की दोस्ती हे एक प्रत्येक माणसाच्या जीवनातील अतूट असं नातं आहे. या जगात असा कोणीही नाही की ज्याला मित्र नाही, कोणीही नाही की ज्याला मित्र नाही, असं होऊ शकत नाही. दोस्तीसाठी रक्ताच्या नात्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे दोस्तीसाठी वयाची अट नाही, दोस्तीसाठी शिक्षणाची अट नाही. अशिक्षित आणि शिक्षित माणसाची होऊ शकते. दोस्तीसाठी वयाची अट नाही, आणि दोस्तीसाठी गरीब श्रीमंतीची पण अट नाही, आणि
दोस्तीसाठी जाती धर्माची पण अट नाही. म्हणून हे दोस्ती जे शब्द आहे, दोस्तीचे शब्द जे आहेत DOSTI, दोस्ती इंग्लिश शब्द. तर याच्यामध्ये असं आहे की मैत्री अशी करा, मैत्री अशी करा की ती दिसली नाही तरी चालेल, परंतु तिची जाणीव क्षणोक्षणी झाली पाहिजे. म्हणून दोस्ती हे शब्द D फॉर दूर रहकर भी पास हो, O औरों से जो खास हो, यस सबसे प्यारा एहसास हो, T तकदीर को जिसकी तलाश हो, आई थिंक आप हो, आई थिंक वो आप हो, म्हणजे तुम्ही आहात माझे, अशी ही दोस्तीची व्याख्या आहे. आणि म्हणून दोस्ती खूप चांगली गोष्ट आहे. जीवनामध्ये दोस्ती असली पाहिजे, जीवनामध्ये कायमची दोस्ती असली पाहिजे आणि दोस्ती ही कायम टिकवावी. त्याच्यातूनच आपलं हे जग आपल्याला अगदी सुंदर असं दिसेल. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.